नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आधी आज शिवजयंतीच्या माझ्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना लाख लाख शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. तर मी आलतो इथं चुलतीच्या रानात, पण चुलती गेली गावाला. तर ही द्राक्षाची बाग कशी आहे बघा त्यांची, हे बघा. अजून खायला टायमिंग आहे द्राक्षीच्या बागाला. हे बघा द्राक्षीची बाग कशी आहे बघा, कसल्या द्राक्ष आले ते. आणि इकडं हरभरा आणि शापूची भाजी आहे. हे बघा हरभरा, इकडं मोठा लट हरभरा प्यायलाय. कसं घडायचं द्राक्षीचं. नुसते लकडून गेली द्राक्षी झाडाला, हे बघा. तर द्राक्षी भरपूर अशा अजून खायला गोड लागत नाही, एवढी आंबट लागते. फवारलेली असते, धुवून खावं लागते. आंबट आहे अजून. तर आलतो इकडं. मग आता ती म्हणल्या वहिनी चुलती नाही घरी, आमची भाऊकीची चुलतीच आहे. तर ती गावाला गेली वाटतं. तर नाश्ता केला मी. मला म्हणल्या घरी नका काही करू आता, आईला इथूनच मग त्यांनी 2 चपात्या बांधून दिले. ते नका करू म्हणल्या काही, घरी जाऊन 2 चपात्या बांधून दिले. ते तिकडनं लई दिसते, कसं दिसते बघा द्राक्ष. मग म्हणल्या घरी नका काही करू आता, मग 2 चपात्या बांधून दिल्यामुळं इथूनच जायचं आता घेऊन. आणि चक्कू देणार आहेत आपण खायला. तर कशी बाग लकडून गेली नसते. अजून टाईमही आंबट लागते जरा. किती शेतकऱ्याला किती झाटं लागतात. काडी सुद्धा नाही का, काय सुद्धा चागळा चोथा नाही का, काय सुद्धा नाही. जरा आंबट लागते या. काय काय ठिकाणी घड कसं पडल्यात, 1-2 ठिकाणी पडल्यात. घड 1-2 ठिकाणी पडल्यात म्हणलं. तिथं 2 पडल्यात घड खाली. आंबट लागते अजून. कुठली होय, इथले आंबट लयच फळ हिला, लय चिडे पारी फळ आले. मी बघून आलो, लय फळ आले या वर्षी. लक्ष्मीने देव केला, ती भरभरूनच लय दिलं. तिचं लय आव लकडून गेलं. इतकं फळ कुठंच नाही. गेल्या वर्षी काय नव्हतं, ह्या वर्षी लय आहे. गेल्या वर्षी कमी होतं जरा. इतकं फळ नाहीच कुठं. आता मी किती ठिकाणी बघितलं का बागा. तर लय फळ आले या. ह्याला फवारायला आता फवारणे नसते ह्याला काय ते अजून. पण हे फवारल्याशिवाय येतच नाही की काय. लय फळ आहे असं बघितलं तर वेगळं दिसतंय नुसतं खाली. पण अजून आंबट लागते इथली जरा. तिकडं लय आहे का, किती आहे शिवकडं. होय, हे मार्केटिंग चेक आता हे करायचं असलं होय. येते ना की कुठं द्राक्ष. मला तर ते पितच होतं द्राक्षीनं. त्यांच्यात बी काल कोणीतरी दिली ती. काय पोरं खाते ते काय, बाकीची मग तिची देऊन टाकली शेजारच्या माणसाला. की एखादं 2 घडलंय झालं. तिकडचे हा, इथले आंबट, हे इथले आंब टाइम असले. हिला टाइम असेल जरा अजून. उतरायचं म्हणल्यावर लय माणसं लागते. लय 4-8 दिवसात होते का इतकं. हिला लागतं 4 दिवस माणसं लय 3 दिवस लागतं. तेवढ्यात पण लय पळापळी करावं लागतं. लय पाठापासून उठावं लागतं तेव्हा होतंय. बाग आहे तिथं लय द्राक्षाला. आता मला वाटतं 60 रुपये किलो आहे वाटतं बाजारात सध्या. अशी किरकोळ विक्रीला. बेदाण्याला भाव आहे आता. नवीन बेदाणा चालू झाल्याचं 450 झाला. बेदाण्याला भाव आहे. मला माणसं म्हणते ते सारखं ॲलर्जी होतं. रात्री बघा की आता 3 गोळ्या खाल्ल्या ते म्या, तरी पण शिक्का आता कमी आल्या त्या जरा. नाही तर सारखे शिक्का देतात. डॉक्टर चांगला आहे बघा. अहो तिथं पण जाऊन आलो. ते म्हणलं नाकाचं हाड वाढलंय, ऑपरेशन करावं लागेल. माझं केलं की मला असंच होत होतं. लय मला काय आता सकाळी उदबत्तीचा धूर म्हणलं का नाही, झाडलंय म्या घर.
तरी शिंका येते त्या. आम्ही कसं 100 रुपयावाला पुढे आणतो, मला पण नाही जमत. मला पण नाही मी कुठं रात बी नाही की थांबत बी नाही, पण लगेच शिका येते त्या मला, असं त्रासच होतो लगेच. ऑपरेशन करावं लागतंय, परत हाडूक वाढलं का नाही तोड सुजाय चालू होतंय. माझं हाड वाढले म्हणून सांगितलं, होतंय तोड सुजायला चालू. आणि ती म्हणली ऑपरेशन करावं लागतंय, पण मी म्हणलं येईल गोळ्या औषधावर कमी. नाही येत, आमच्या आईचं केलंय, माझं केलंय, आमच्या जनावर नाही मला लय हाड, मी मनोज भाऊला दवाखान्यात घेऊन गेल्यावर केलं तर इथं हाडच वाढले म्हणून सांगितलं त्याने. नाही करावं लागतंय ऑपरेशन, नाही टाळा. चक्कू आहे ते घरच्या झाडाचं चक्कू आहे इथं. इथं डबा बांधून दिलाय, चक्कू दिले ते गोड लय लागते तर खायला. मला चक्कूच आवडते तर, मला दुसरं काय केळी नाही. वेगळं नाही येते परत. हा नाही येतं ते. ते पाखरं खायला लागले ते वटवागं रातचं येते ते ह्या राजाराम दादाच्या त्या ह्याच्यावरचं वडावरचं. त्यांची तर वट बघायची काय. हो लोय खायचं रात्रीच्या आता येते ते. पिकत असते लगेच दडपून ठेवल्यावर. चक्कू घेऊन चाललंय आता. ही चक्कू किती महाग आहे ते, 50 रुपये किलो. 2 चपात्या तिकडे गेल्यावर चुलतीनं आईला दिल्यात, मला नाश्ता केला मी. 2 चपात्या आणि चपात्या शेपाची भाजी दिली. आई नको म्हणली काय करायला, हे तर ठेवले की मुंग्याच व्हायला लागले ते. भात कर म्हणली होती आई, पण परत म्हणली आता चपात्या आहेत म्हणल्यावर नको. मी चपात्या केळी दिली, थोडंसं चक्कू दिल्या तिथे, चक्कू ह्याच्यात ठेवल्या ते पिकू घातल्या ते थोडं दिलेलं. त्यांना भाजी केल्यामुळं नको आता मी 2 दिवस नाही. मग आमच्या चुलतीला सांगितलंय मी चाललोय कार्यक्रमाला जाणार आहे त्या उद्याच्याला. आज आहे आजच्या दिवस, मग शुक्रवार शनिवार मी नाही, पुण्याला मनोज भाऊ संग चाललोय कार्यक्रमाला. तर आमच्या चुलतीला सांगितले 2 दिवस आंघोळीला पाणी दे. आणि शेजारीचे त्या मध्ये दगडो भाऊ वारलेले त्यांच्या सोनबाई आहे, मुलगा आहे, त्यांना सांगितले आईला तेवढं 2 दिवस डबा द्या. तर देतो म्हणले ते योगेश भाऊ, काय सुद्धा काळजी करू नका. तर म्हणले चहा घरी येऊन चहा, आईला काय गॅस पेटवा येत नाही, गॅसवर चहा करून द्या. मी आता बटर आणून ठेवतो टोस्ट, म्हणजे सकाळी चहा केला म्हणजे तिला काही एक चपाती दिली का दिवसाला बस होत तिला. 1 चपाती सकाळी अर्धी खाती, संध्याकाळी तर खातच नाही ती, कधी खाती कधी नाही. मग तेवढं म्हणलं शुक्रवार शनिवार 2 दिवस द्या, कारण पोटा पाण्यासाठी जावं बी लागते, नाईला जाईल. आता दुकानाला जाऊन बटर घेऊन येतो तिला, म्हणजे आपलं चहा करून म्हणजे आपली चहा बटर खाईन ती. पुण्याला चाललं म्हणून आईला कार्यक्रमाला म्हणून बटर आणून दिली ती, म्हणजे आई छान बटर खाती. चहा करून दिला म्हणजे कुणीतरी 2 बटर खाल्ली म्हणजे आराम दुपारपर्यंत राहते. हड तर आईला दिले ती बटर आणून. बिस्किटचं पुडा आहे 1-2 ते संपले असतील बहुतेक आता. मोबाईल पडला खाली धपकीनं. खायचं बिस्किटचं पुडा कसलं पतंजलीचं बिस्किट पुडा इथं खायला टेस्टी लागतं ते. 4 राहिलं ते अजून. आणि बटर आणून खायचं म्हणजे आईचं खाती. झाकून असं ठेवलं म्हणजे पाठीतलं उचलून खाती नसलं. आणि चपाती भाज्या टोपल्यात ठेवतो काढून, म्हणजे दोन केळी पण आहे ती घे हाताने. पाणी ह्याच्याकडनं चहा करून ह्यांच्या पोरीकडून घेते, दादाच्या पोरीकडून चहा. इथे चहा साखर ठेवली आहे आणि बटर तिथे ठेवली ती. आणि चपात्या सांगतो मी नंतर ही पण देते दगड भाऊची, ती सुनवी देते अन्नाची बायको, तिला सांगतो 2 चपात्या दिल्या तर बसत आहेत तुला.
आणि तिला मग मला चहा करून दे कोणाकडून तरी, नाही तर सकाळच्या चहा करून दे 2 दिवस तेवढं, मग चहा करून घे म्हणावं. हे इथंच आहे चहा साखर, ठेव इथंच ठेवतो बघ चहा साखर आणि चाळ हे इथंच खालीच आहे. त्याला आहे पाणी, त्याला लाईट असली पाणी येतं, त्याला पाणी येतं की खरं तुझ्या हाताला नाही कोणाकडे तरी घ्यायचं हे करून. बघ इथे एक बाटली भरून ठेवली. बाटली बनवून ठेवली मग बस नाही तर ह्याच्यात नाही भरून ठेवतो मी इथं. ह्याच्यात नाही परत कोणाकडे तरी पाणी घे. काही गागर भरून ठेव बाटली खाली, गागर भरून ठेव. नाही हा यायला येते घ्यायला. तो घेत नाही येते पाणी, ते घेऊन गाठली. पाणी प्यायचं काय नाही, प्यायचं पाणी किती येते बाटली पण नाही नाही इथं ठेवली तुला. चहा बटर तिथं घे आणि हे करून आणून ठेवले. आता मी चालले 2 दिवस पुण्याला म्हणून आईला बटर आणून ठेवले. 300,000ची ते आमची कोणती पाणी तिथे आंघोळीला 2 दिवस. आणि त्या दीदीकडनं चहा करून घेईन. चहा बटर खाते तर बटर मला मोठी आणली ती 50 रुपयाची बटर आणली ती. हो चला मित्रांनो, मग आज चाललं त्याच्यामुळं सगळं तजवीज करून ठेवावं लागते. मी जायचं 2 दिवस नसल्यामुळं. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आता मनोज भाऊच्याकडे चाललंय, तिथं त्यांच्यात अडचण आहे, म्हणजे थोडं स्वयंपाक करू लागायचा, खायचं, तिथं निघायचं संध्याकाळी. तर शुक्रवार शनिवार मी काही नाही आता इथं, त्याच्यामुळं पुढे आहे सगळं करून. ह्याच्यात दही आहे बघ, तुला खायचं असलं परत थोडं म्हणजे हो. हां ही शेळी भाकर राहू दे, सांगितले त्या आणते देतो म्हणले त्याच्या चपात्या 2 दिवस. ही शेळी चपाती ही तू खाली झोपलं ही राहू दे भाकर, कुत्र्याला टाकायली तर गाईला द्यायली शेळी भाकर आहे ही. झाकले जाऊ इथंच तू टोकला आहे, त्याच्यावर तू टोकलं म्हणजे मग घालायचं तिथं मग घालायचं. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा व्हिडिओ वाटला कसा नाही नक्की कमेंट करून. धन्यवाद.